येस यू कॅन. विल आणि वूड यांचा वापर तुम्ही कधी केला आहे का? आणि वापर करत असताना कधी गोंधळ झाला आहे का? संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिला तर तुम्हाला विल आणि वूडमधला फरक तर समजेलच, पण या दोघांचा वापर पण परफेक्ट कसा करायचा, इंग्लिश ग्रामरमध्ये पण आणि इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये पण, ह्या दोन्ही गोष्टी तुमच्या क्लिअर होतील. तर सर्वात पहिल्यांदा आपण विल आणि वूड या दोघांचे डिफरंट युजेस पाहणार आहोत. विल इज यूज टू इंडिकेट सिम्पल फ्युचर टेन्स, म्हणजे साधा भविष्यकाळ जर वापरायचा असेल, भविष्यकाळात जर बोलायचं असेल तर विल वापरतात. फॉर एक्झाम्पल, शी विल लर्न ड्रायव्हिंग, ती ड्रायव्हिंग शिकेन. सेकंड एक्झाम्पल, ही विल टेक ॲडमिशन फॉर डेटा सायन्स, तो डेटा सायन्ससाठी ॲडमिशन घेईन. हे एक्झाम्पल्स सिम्पल फ्युचर टेन्सचे आहेत. नाऊ वूड, वूड इज द पास्ट टेन्स ऑफ विल, विलचा पास्ट टेन्स म्हणून वूडचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, हर पॅरेंट्स टोल्ड मी दॅट शी वूड लर्न ड्रायव्हिंग, तिच्या पालकांनी मला सांगितले की ती ड्रायव्हिंग शिकेन. आता या ठिकाणी तिच्या पालकांनी मला काल सांगितले, पास्ट टेन्स आहे टोल्ड, आणि भविष्यकाळच इंडिकेट करायचा आहे, दॅट्स वाय वूड. ओके, वन मोर एक्झाम्पल, माय फ्रेंड्स टोल्ड मी दॅट ही वूड टेक ॲडमिशन फॉर डेटा सायन्स, माझ्या फ्रेंड्सनी मला काल सांगितले, टोल्ड, की तो डेटा सायन्सला ॲडमिशन घेईन. वूड जरी विलचा पास्ट टेन्स असला तरी तो फ्युचरच इंडिकेट करतो, प्रॉबेबली इनडायरेक्ट नॅरेशनमध्ये थर्ड पर्सनने आपल्याला सांगितलंय अशा वेळेला. सेकंड यूज, पोलाइट रिक्वेस्ट, म्हणजे जर तुम्हाला एखाद्याला विनंती करायची असेल ना तर विल आणि वूड या दोघांचा वापर करतात. फर्स्ट एक्झाम्पल, विल यू प्लीज एक्सप्लेन इट अगेन, कृपया तुम्ही ते परत एक्सप्लेन कराल का? वुड यू प्लीज एक्सप्लेन इट अगेन, या दोघांचा अर्थ सेमच आहे, बट वूड इज मोर पोलाइट दॅन विल, वूड थोडं जास्त पोलाइट आहे. वन मोर एक्झाम्पल, विल यू प्लीज कीप क्वाइट, कृपया तुम्ही शांत बसाल का? आणि वुड यू प्लीज कीप क्वाइट, सेम मिनिंग, पण वूडचा वापर हा मोर पोलाइट असतो विलपेक्षा, आणि दोघांचाही वापर रिक्वेस्ट करण्यासाठी केला जातो. नेक्स्ट, विल इज यूज टू इंडिकेट प्रॉमिस ऑर डिटर्मिनेशन, तुम्हाला प्रॉमिस करायचं आहे एखाद्याला, आय विल कम टुमारो, मी उद्या येईन. आय विल मीट यू इन द कॉलेज, मी तुला कॉलेजमध्ये भेटेन, प्रॉमिस केलं आहे. वी विल ओव्हरकम धिस पॅन्डेमिक सिच्युएशन, या पॅन्डेमिक सिच्युएशनवर आपण निश्चितच मात करू, निर्धार केला आहे इथं. वी विल विन द फायनल मॅच, आपण फायनल मॅच जिंकूच निर्धार केलेला आहे, डिटर्मिनेशन आहे. सो डिटर्मिनेशन ऑर प्रॉमिस हे इंडिकेट करण्यासाठी विल वापरतात. प्रॉबेबली आय आणि विल नंतर त्यांचा वापर होतो. इन केस ऑफ वूड, इट इज यूज टू इंडिकेट कस्टमरी ऑर हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्ट, तुमची एखादी भूतकाळातली सवय आहे, तुम्ही भूतकाळात एखादी गोष्ट वारंवार करत होते पूर्वी, ते जर तुम्हाला आत्ता सांगायचं आहे तर वूड वापरतात. फॉर एक्झाम्पल, आय वूड गो फॉर स्विमिंग इन माय चाइल्डहुड, लहानपणी मी पोहायला जायचो, म्हणजे लहानपणीची पोहायची सवय आहे, वूडच वापरावे लागेल. वन मोर एक्झाम्पल, वी वूड प्ले हाईड अँड सीक व्हेन वी वेर इन स्कूल, शाळेत असताना आम्ही लपंडाव खेळायचो, शाळेत असतानाची सवय सांगितली मी, लपंडाव खेळण्याची, अशा वेळेला वूडचाच वापर करावा लागणार आहे. ओके, नाऊ नेक्स्ट, विल इज यूज टू इंडिकेट शुअरिटी ऑर सर्टन्टी, की जी ऑलरेडी आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. एखाद्या गोष्टीची तुम्हाला खात्री आहे, गॅरंटी आहे, शुअरिटी आहे, अशा वेळेला विलचा वापर होतो. फॉर एक्झाम्पल, द बस इज व्हेरी फास्ट, शी विल रीच सून, बस फास्ट आहे, जलद गतीची बस आहे, ती लवकरच पोहोचेल, शुअरिटी आहे. सर्टन्टी आहे म्हणजे खात्री आहे, ती लवकर पोहोचणार आहे कारण बस फास्ट आहे. वन मोर एक्झाम्पल, दे विल नॉट गेट द कॅश बिकॉज द ATM इज क्लोज्ड, ATM बंद आहे, त्यांना कॅश मिळणारच नाही, खात्री आहे कॅश मिळणारच नाही कारण ATM क्लोज आहे, शुअरिटी आहे. नाऊ वूड, वूड इज यूज्ड फॉर चॉईस और काइंड ऑफ ऑफर, एखादी ऑफर देतोय किंवा चॉईस विचारतोय
अशा वेळेला वुड यू लाईक टू ही फ्रेज वापरली जाते. फॉर एक्झाम्पल, वुड यू लाईक टू हॅव अ कप ऑफ टी, वुड यू लाईक टू हॅव द व्हेजिटेबल सूप. म्हणजे मी ऑफर पण देतोय, एक कप चहा प्यायला आवडेल का, व्हेजिटेबल सूप प्यायला आवडेल का, आणि चॉईस पण विचारतोय. ओके, सो वुड यू लाईक टू, वुड यू लाईक टू ट्रॅव्हल विथ मी, जस्ट काइंड ऑफ आस्किंग चॉईस और गिव्हिंग ऑफर. आता वुडचा अजून एक प्रकारे वापर केला जातो, मीन्स वुड लाईक टू. ही फ्रेज तुम्हाला तुमची इच्छा प्रकट करायची, युअर विलिंगनेस, व्हॉट यू वॉन्ट टू डू, याही वेळेला वुड लाईक टू ही फ्रेज वापरतात. फॉर एक्झाम्पल, शिवजयंतीला मला काहीतरी बोलायचं आहे. आय वुड लाईक टू स्पीक ऑन द शिवजयंती ओकेजन. आय वुड लाईक टू स्पीक ऑन द एन्व्हायरमेंट. वी वुड लाईक टू डिस्कस विथ यू. विलिंगनेस आहे, इच्छा व्यक्त केलेली आहे, वुड लाईक टू. ओके, अँड लास्ट यूज विच इज व्हेरी इम्पॉर्टंट, that is in case of condition we have to use will, and in case of hypothetical condition, unreal, imaginary condition, we use would. Just we will go through examples. First example, if you work hard you will be successful. जर तुम्ही कष्ट केले तर तुम्ही यशस्वी व्हाल. बघा, जर कष्ट केले तर यशस्वी व्हाल, म्हणजे कष्ट करण्याची कंडिशन आहे. इफ यू वर्क हार्ड यू विल बी सक्सेसफुल. वन मोर एक्झाम्पल, इफ यू स्टडी हार्ड यू विल गेट गुड मार्क्स. जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला चांगले मार्क्स मिळतील. अभ्यास करण्याची कंडिशन आहे, तर मार्क्स मिळतील फ्युचर. इफ यू स्टे इन नेचर यू विल बी रेज्युव्हिनेटेड. जर तुम्ही निसर्गात राहिले तर तुमच्यामध्ये जोम निर्माण होईल, नवचैतन्य निर्माण होईल. नाउ इन केस ऑफ वुड, वुडचाही वापर कंडिशनल सेंटेन्समध्ये करतात, पण एखादी अनरियल कंडिशन, इमॅजिनरी सिच्युएशन, हायपोथेटिकल आहे, म्हणजे जे ॲक्च्युअली नाही आहे, जस्ट असंच गप्पा मारतोय आपण, जस्ट लाईक बोस्टिंग, अशा वेळेला वुड वापरतात. फॉर एक्झाम्पल, इफ आय हॅड मनी आय वुड हॅव बिल्ट अ पॅलेस. जर माझ्याकडे पैसे असते तर मी पॅलेस बांधला असता. जर असते तर, म्हणजे ॲक्च्युली आहेत का, नाही, असते तर असं केलं असतं. दॅट इज हायपोथेटिकल, इमॅजिनरी. ओके, वन मोर एक्झाम्पल, इफ आय वेअर अ स्पोर्ट्समन आय वुड अचीव द गोल्ड मेडल इन ऑलिम्पिक गेम्स. जर मी स्पोर्ट्समन असतो तर ऑलिम्पिकमध्ये मी गोल्ड मेडल मिळवलं असतं. जर असतो तर, बरं का, आहे का, नाही, इमॅजिनरी आहे. अशा इमॅजिनरी, अनरियल, हायपोथेटिकल जेव्हा कंडिशन्स असतात ना, तेव्हा आय नंतर वेअरच यूज केलं जातं. इथं पास्ट टेन्स नाही आहे, इथं इमॅजिनेशन आहे, इथं हायपोथेटिकल कंडिशन आहे. जेव्हा वेअरचा यूज आपण आय नंतर करतो त्यावेळेला हा बराचसा दुर्मिळ यूज आहे, पण तो तुमच्या लक्षात असला पाहिजे. वन मोर एक्झाम्पल, इफ आय वेअर अ पॉलिटिकल लीडर आय वुड फाईट अगेन्स्ट टेररिझम. जर मी पॉलिटिकल लीडर असतो तर मी टेररिझमच्या विरोधात लढलो असतो. जर तर. ओके, सो वुड इट इंडिकेट्स हायपोथेटिकल इमॅजिनरी कंडिशन, विल इंडिकेट्स कंडिशन, अँड नो डाऊट वुड इज ऑल्सो यूज टू इंडिकेट कंडिशन, कारण आपण सुरुवातीलाच पाहिलं आहे वुड इज द पास्ट टेन्स ऑफ विल. विलचा पास्ट टेन्स आहे तो. नाऊ मॉडल ऑक्झिलरी जेव्हा आपण एक्झाममध्ये सॉल्व करत असतो त्यावेळेला यूज्ड टू हा सबस्टिट्यूट वुडसाठी वापरला जातो. जसं ॲम आर एबल टू हा कॅनसाठी सबस्टिट्यूट आहे, वॉज वेअर एबल टू हा कुडसाठी सबस्टिट्यूट आहे, तसंच यूज्ड टू हा वुडसाठी सबस्टिट्यूट आहे. पण यूज्ड टू मधून इंडिकेट काय होतं, भूतकाळातली सवय, एखादी गोष्ट जी तुम्ही वारंवार करता. फॉर एक्झाम्पल, मी सुरुवातीलाच सांगितलेलं आहे तुम्हाला, आय वुड गो फॉर स्विमिंग इन माय चाइल्डहुड. हेच एक्झाम्पल तुम्ही आय यूज्ड टू गो फॉर स्विमिंग इन माय चाइल्डहुड, म्हणजे वुड वापरायच्या ऐवजी तुम्ही यूज्ड टू वापरू शकता जेव्हा तुम्हाला तुमची पास्ट हॅबिट सांगायची, जी गोष्ट तुम्ही वारंवार केलेली आहे त्यावेळेला.
नाऊ विल वूडचे डिफरन्सेस तुमच्या लक्षात आलेले असतील. तुम्हाला आता एक्झरसाइज मी देणार आहे. ह्या पद्धतीने मी जे एक्झाम्पल्स तुम्हाला विचारणार आहे ते एक्झाम्पल्स तुम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. ओके. सो फर्स्ट तुम्हाला हॅबिच्युअल ॲक्शन इन द पास्टचं एक एक्झाम्पल सांगायचं आहे. पोलाईट रिक्वेस्टचं एक एक्झाम्पल सांगायचं आहे. विलिंगनेसचं एक एक्झाम्पल सांगायचं आहे. श्युअरिटी सर्टन्टी याचं एक एक्झाम्पल सांगायचं आहे. अँड लास्ट हायपोथेटिकल किंवा इमॅजिनेशन अशा सिच्युएशनचं एक एक्झाम्पल सांगायचं आहे. एक्झाम्पल तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा. ते करेक्ट आहेत की इनकरेक्ट आहेत याचा रिप्लाय तुम्हाला निश्चितच मिळेल. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपल्याला मॉडल ऑक्झिलरीशी रिलेटेड काही ॲडव्हान्स गोष्टी, काही ॲडव्हान्स कन्सेप्ट समजून घ्यायच्या आहेत. सो डोंट मिस नेक्स्ट व्हिडिओ. जय शिवराय, जय महाराष्ट्र.